नमस्कार. स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस विभागामध्ये भरती प्रक्रिया चालू आहे आणि त्याबाबत नवनवीन अपडेट्स या ठिकाणी आता येऊ लागले आहेत. बऱ्यापैकी सर्व ग्राउंड टेस्ट ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता लेखी परीक्षा ज्या आहेत रिटन एक्झाम त्या देखील या ठिकाणी आता सुरू होत आहेत. तर या संदर्भातच पुणे पोलीस संदर्भात एक नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. तर हे अपडेट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये जाऊन देखील आपण या ठिकाणी पाहू शकता किंवा punepolice.gov.in या संकेतस्थळावरती आपण जर भेट दिलीत तरी देखील आपल्याला या ठिकाणी हे नोटिफिकेशन जे आहे ते उपलब्ध होईल. तर आता या ठिकाणी 19 मार्च 2026 रोजी पोलीस भरती 2024-25 उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. आता त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की इथे एक PDF स्वरूपातली फाईल आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याला आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपण आता पाहू शकतो की दिनांक 19 मार्च 2026 रोजी ही अपडेट आलेली आहे. तर उमेदवारांसाठी सूचना आहे पोलीस शिपाई भरती 2024-25. तर या ठिकाणी पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांच्या एकाच 10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 22/3/2026 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. संबंधित सर्व उमेदवारांना MHAITद्वारा लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पाठवण्यात आलेली आहेत. म्हणजे MHAIT जी संस्था आहे तर त्यामार्फत तुम्हाला लेखी परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे ते पाठवण्यात आलेलं आहे. उमेदवारांनी MHAITद्वारा त्यांचे नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरून प्राप्त होणाऱ्या लिंकवरून प्रवेशपत्र प्राप्त करून घेऊन प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्यापूर्वी 3 तास अगोदर म्हणजेच 8 वाजता उपस्थित राहायचं आहे. याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे उमेदवारांना MHAIT यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरती तुम्हाला लिंक जी आहे ती प्रवेशपत्राची उपलब्ध होईल. त्यानंतर उमेदवारांनी परीक्षेकरता येत असताना खालीलपैकी ज्या वस्तू आहेत त्यासोबत ठेवायच्या नाही. त्याच्यामध्ये स्मार्टवॉच, ब्लूटूथ, मोबाईल फोन, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मायक्रो कॅमेरा डिव्हाइस, डिजिटल नोटपॅड, नोट्स, पुस्तके, इयरफोन, हिअरिंग अँड डिव्हाइस, स्मार्ट आय ग्लासेस इत्यादी. तसेच असे साहित्य ज्याचा कॉपी करण्यासाठी काही उपयोग होईल अथवा उपयोग होऊ शकतो असे साहित्य आपणास आणण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे हे जे आपण वरीलपैकी ही सर्व बाबी पाहिल्या तर या आपल्याला तिथे निषिद्ध केल्या आहेत. ह्याच्यापैकी कोणतीही वस्तू आपण आपल्यासोबत ठेवू नये किंवा कॉपी करण्यासाठी उपयोग होईल अशी कुठलीही वस्तू ठेवू नये, अन्यथा आपल्यावरती कारवाई पुढे होऊ शकते. त्यांनी पुढे म्हणले की असंही करणारा उमेदवार आढळून आल्यास त्याच क्षणी बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. म्हणजे तिथंच त्याचं कॅन्डिडेट जे आहे त्याला तिथं पुढील प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. तसेच त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियम 2024 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मग अशा पद्धतीचं हे पुढं त्यांनी देखील सांगितले की स्पर्धा परीक्षा अधिनियम 2024 अन्वये पुढील कारवाई जी आहे त्या संबंधित कॅन्डिडेटवरती करण्यात येईल. अशा पद्धतीचं हे नोटिफिकेशन होतं. अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि स्पर्धा परीक्षांविषयी नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी NCE या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.